बोगस डॉक्टरांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन। अक्कलकोट तालुक्यातील आरळी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे मल्लिकार्जुन कुंभार नावाचे बोगस डॉक्टर वैद्यकीय पदवी अथवा कोणतेही सर्टिफिकेट नसताना गरीब आणि गरजू लोकांची फसवणूक करून व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे। याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांनी 15 ऑगस्ट 2024 पासून पूनम गेट जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे धरणा आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुका प्रमुख नेते शहराध्यक्ष मा राजाभाऊ शिंदे, उपाध्यक्ष बिराप्पा मोटे, महासचिव सुनील दंदाडे, समाधान वायदंडे आणि वाघमारे यांनी 28 ऑगस्ट 2024 रोजी उपस्थित राहून सहभाग नोंदवला। त्यांनी बोगस डॉक्टर मल्लिकार्जुन कुंभार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। आंदोलकांनी प्रशासनाला दिलेला हा इशारा आणि बोगस डॉक्टरांविरुद्धची मागणी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे। नमस्कार, मी बिराप्पा मोटे, वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष। आज या ठिकाणी आमचे मित्र रोहित लालसरे, सोलापूर शहर उपाध्यक्ष, या ठिकाणी बोगस डॉक्टर जे आहेत त्या ठिकाणी आरळे आणि तांदुळवाडी या गावामध्ये बोगस डॉक्टर आहेत। या दोनच गावात नाहीत, सगळीकडे डॉक्टरांची मनमानी ही या ठिकाणी चालू आहे। अरे सहज जरी दवाखान्यात गेलं तरी 50-50 हजार रुपये बिल करतात। या प्रशासनाचं या महाराष्ट्राचा बिहार हे सरकार करायला लागले। आज आमचा सहकारी मित्र या ठिकाणी बसलेला आंदोलनाला, तेथील लोकांना न्याय मिळावा म्हणून या डॉक्टरांचा जो मनमानी कारभार आहे त्या ठिकाणी बोगस, त्याच्याकडे प्रमाणपत्र नाही, क्वालिटी नाही, काय नाही, तरी पण तो व्यवसाय चालवतो। आज ही सर्वसामान्य माणसाच्या त्या ठिकाणी त्रास आहे। म्हणून या ठिकाणी जर ती डॉक्टरांचं जर ते नाही बंद केलं तर यापुढे उग्र असं आंदोलन होईल, एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो। आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या पंढरपूरचे शहर अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ शिंदे, या ठिकाणी शहर महासचिव सुनीलजी दंदाडे साहेब आणि वायदंडे साहेब यांनी या पाठिंबा देण्यासाठी खास पंढरपूरहून या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी जर नाही दखल घेतली गेली तर या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं जाईल। हे लवकरात लवकर कारवाई करून या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याची भूमिका सरकारनं करावी, एवढंच मी नमूद करतो आणि मी थांबतो। जय भीम, जय अहिल्या।